दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. अलिबाग पासून काही अंतरावर असलेल्या खडताळ पुलावर 28 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा स्कूटी आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोघं तरुण गंभीर जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान स्कूटी चालक सागर राजेंद्र जोशी वय 25 राहणार गोंधळपाडा अलिबाग याचा आज पहाटे पनवेल येथील एमजेएम रुग्णालयात अंत झाला असल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात दुसरा जखमी तरुण अभिजित मुरली वालिया परमबीर वय 21 राहणार अलिबाग याच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार खडताळ पुलावर दोन्ही वाहनं विरुद्ध दिशेने येत असताना वेग आणि नियंत्रण सुटल्यानं समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनं काही अंतरावर फेकली गेली, तर दोघेही वाहन चालक रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परतेनं दोघांनाही अलिबाग ग्रामीण रुग्णालयात हलवलं. मात्र स्थिती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल एमजेएम रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यापैकी सागर जोशी यांनी उपचारादरम्यान प्राण सोडला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे खडताळ पूल परिसरात सिग्नल, स्पीड ब्रेकर आणि चेतावणी फलक लावण्याची मागणी पुन्हा केली आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.